छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यात शनिवारी रोजी दुपारच्या सुमारास विजेचे तांडव होऊन वीज कोसळल्याच्या घटना घडल्या। या 6 घटनांमध्ये एक महिला 3 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले। अस्मानी संकटाने दुपारच्या सुमारास तालुक्यात हैदोस केला। मोढा बुद्रुक येथे दुपारी 2 वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरू झाल्यानंतर शेतातून घरी जात असताना रंजना बापू शिंदे यांचा वीज कोसळून मृत्यू झाला। तर दुसऱ्या घटनेत सारोळा येथे वीज कोसळून 2 सख्खे भाऊ रोहित राजू काकडे आणि यश राजू काकडे ठार झाले। आई वडिलांना 2च मुले असल्यामुळे दोघांच्या मृत्यूमुळे त्यांच्यावर अस्मानी संकट कोसळले आहे। दोघे भाऊ पेरणीसाठी शेतात गेले होते। पाऊस सुरू झाल्यानंतर ते आडोशासाठी झाडाखाली उभे होते। पिंपळदरी येथे दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेत विजांच्या कडकडाटांसह पाऊस सुरू झाला। पेरणीसाठी शेतात गेलेले दोघे भाऊ पाऊस सुरू झाल्यामुळे शेतातील पत्र्याच्या शेडलगत उभे होते। त्यांच्या अंगावर वीज कोसळली। या दुर्घटनेत शिवराज सतीश गव्हाणे याचा मृत्यू झाला तर जीवन सतीश गव्हाणे वय 20 हा जखमी झाला। त्याला तातडीने सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। तर खातखेडा येथे शेतात काम करत असलेल्या 20 वर्षीय विशाल ज्ञानेश्वर शिंदे याच्या अंगावर वीज कोसळल्यामुळे जखमी झाला। त्याला उपचारासाठी सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। आनवी शिवारातील शेतकरी नारायण साडू बाबरोडे यांच्या शेतात वीज कोसळून एक म्हैस ठार झाली। दुसऱ्या घटनेत मांडणा येथील शेतकरी ज्ञानेश्वर माणिकराव लोखंडे यांच्या शेतात वीज कोसळून 3 वासरे ठार झाली। या दुर्घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे।